नमस्कार. मधुकवीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी माधवी. आज एक खास रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही खाऊ शकता, ब्रंच म्हणूनही खाऊ शकता, म्हणजेच ब्रेकफास्ट प्लस लंच, आणि संध्याकाळच्या आपल्या चहाबरोबर सुद्धा हे स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा रात्रीच्या डिनरलाही तुम्ही करू शकता. इतकी भन्नाट रेसिपी आहे. तर ही मसाला पुरी आहे, पण मसाला पुरी जरी असली तरी तिला चव मात्र कचोरीची आहे, म्हणजे पुरी कम कचोरी या दोन्हीची टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग अशी छानशी पुरीची रेसिपी आणि त्याच्याबरोबर जी भाजी लागणार आहे त्या भाजीची रेसिपी आज दाखवणार आहे. या पुरीसाठी आपल्याला लागणार आहे मूग डाळ. इथं मी अर्धा कप मूग डाळ घेतली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही सालासकट मूग डाळ घेतली तरी चालेल, किंवा तुम्हाला आणखी जर पौष्टिकता त्याची वाढवायची असेल तर अख्खा मूग सुद्धा तुम्ही, हिरवा मूग जो असतो अख्खा, तो भिजवून सुद्धा अर्धा कप तुम्ही तो मूग घेतला तरी चालेल. पण इथं मी आता तुम्हाला दाखवणार आहे ती बिनसालीची जी आपली मुगाची डाळ असते, तर ती मी इथं अर्धा कप घेतली. आता ही मूग डाळ मी धुवून घेणार आहे आणि पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. बघा, मी ही मूग डाळ धुवून घेतलेली आणि भिजवलेली आहे. तर ही साधारणपणे मी 4 तास भिजवलेली आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हीच मूग डाळ तुम्ही गरम पाण्यात सुद्धा भिजवली तर ही पटकन भिजते. आता या भिजवलेल्या डाळीमध्ये आपण घालणार आहे 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं जे मी बारीक तुकडे करून घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं. आता हे आपण मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचंय. बघा, आपण एकदम फाईन पेस्ट करून घेतली आहे. तुम्हाला दाखवते मी. अतिशय बारीक मऊसूत अशी आपण याची पेस्ट करून घेतली आहे. याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नव्हतं, कारण ही जी पुरी आहे ही आपण प्रवासासाठी कुठेही घेऊन जाऊ शकणार आहे. 3 ते 4 दिवस ही खूप छान टिकते आणि खूप अशी छान क्रिस्पी पण होते. त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. आता याच पिठामध्ये 1 चमचा मी बडीशेप घालून घेणार आहे. या बडीशेपमुळे पण खूप सुंदर स्वाद आपल्याला मिळणार आहे या पुरीला. आणि त्याच्याबरोबरच पुरी कुरकुरीत होण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत. तर रवा हा जाडा रवा असला तरी चालेल किंवा बारीक रवा असला तरीही चालेल. तर ह्याच्यामध्ये मी आता 3 चमचे हा रवा घालून घेणार आहे. रवा चांगला मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. या मिश्रण असं आपण झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं झालेली आहेत. आता या पिठामध्ये आपण सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये घालायचे 1 चमचा धनेपूड, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, छोटा अर्धा चमचा हिंग, 1 चमचा कसुरी मेथी. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घालणार आहे पांढरे तीळ. आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घ्यायचे. याच पिठामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप गव्हाचं पीठ. आपण अर्धा कप मूग डाळ घेतलेली, अर्धा कप गव्हाचं पीठ आत्ता घातलंय. थोडं लागलं तर आपण घालायचं आहे. 2 चमचे तेल. या तेलाच्या मोहनामुळे सुद्धा आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत होणार आहेत. तर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ अजून लागणार आहे, कारण आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे पीठ. तर त्याच्यामध्ये मी आणखी अर्धा कप गव्हाचं पीठ मिक्स करते.
बघा पिठामध्ये आपण अर्धा कप आपण मूग डाळ घेतली होती, त्याच्यामध्ये पाऊण कप गव्हाचं पीठ बसलेलं आहे. आता त्याच्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. आपण नेहमी ज्या पुऱ्या करतो कणकेच्या, तर तेव्हा जे असं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ या पुरीसाठी मळायचं आहे. आता हा डो आपण असाच एक 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण याच्यावरती तेल घालून ठेवायचं आहे थोडं, म्हणजे मऊ राहतो डो. तर हे मी 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे. 15 मिनिटं झालेली आहे. पण हा पिठाचा गोळा पुन्हा थोडासा मळून घेऊया तेल लावून. आता हा गोळा आपण घट्ट मळून घेतल्याचं कारण असं आहे की आपण हे तेलावरच लाटणार आहोत. जर हे पीठ थोडंसं सैल झालं तर आपल्याला पिठाचा वापर करायला लागेल, आणि पीठ जर आपण लावलं पुरी करताना तर ते पीठ तळताना कढईमध्ये करपतं आणि खाली तळाशी बसतं. म्हणून आपण हा जो गोळा आहे हा घट्टच मळायचा आहे. तर साधारण लिंबा एवढे मी इथं गोळे करणार आहे. पिठाचे सगळे गोळे करून घेतलेत मी. आता आपण एक एक पुरी लाटायला घेऊया. तर थोडंसं गोळ्याला तेल लावायचं आणि इथं पोळपाटावरती आपण लाटायचं आहे. बघा एवढ्याच साईजची आपण पुरी बनवणार आहोत. त्याची जाडी दाखवते तुम्हाला. फार पातळ लाटायच्या नाहीत पुऱ्या, नाही तर मग त्या फुगत नाहीत चांगल्या, आणि खूप जाडही ठेवायच्या नाहीत. तेल मी कढईमध्ये तापायला ठेवलं होतं अगोदरच. त्याच्यामध्ये आता आपण पुऱ्या तळून घेऊया. या पुऱ्या खूप छान फुलतात आणि खुसखुशीत पण होतात. बघा किती टम्म फुगली आहे पुरी. दोन्ही बाजूनी चांगली तळून घ्यायची. पुरी थोडीशी अशी तेलामध्ये दाबतच तळायची, म्हणजे ती चांगली फुलते. या पुऱ्या तुम्ही ट्रिपसाठी सुद्धा नेऊ शकता. 3-4 दिवस अगदी छान टिकतात. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अगदी खुसखुशीत या पुऱ्या असल्यामुळे तुम्ही त्या दह्याबरोबर पण खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता. खोबऱ्याची जर चटणी केली तरी त्याच्यासोबत सुद्धा ही पुरी खाऊ शकता. तर ओल्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ती रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायला विसरू नका. बघा या साईजच्या साधारणपणे 21 पुऱ्या झालेल्या आहेत आणि तशा टम्म फुगल्यात बघा सगळ्या पुऱ्या. आणि ह्या बऱ्याच काळ अशा फुगलेल्या राहतात. या मसाला पुरी बरोबर आपण खास अशी बटाट्याची भाजी करणार आहोत, अगदी वेगळ्या पद्धतीनं. 1-2 चमचे तेल घाला. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा हिंग, त्याच्याबरोबर तमालपत्र, जिरा आणि 1-2-3 मी लवंगा घालणार आहे. या रेसिपीमध्ये आपण कुठेच कांदा लसूण वापरणार नाही आहोत. 1 इंच आलं, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं बेसन, अगदी 1 चमचाभर बेसन मी घेतलेलं आहे. हे बेसन आपण चांगलं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडासा रंग बदलून द्यायचा त्याचा. बघा बेसनचा रंग बदलला आहे. तर याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, टोमॅटोची प्युरी. आता एक थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं की तेल सुटू द्यायचं या मसाल्याला. चवीपुरतं मीठ मी 1 चमचा घातलाय. आपण नंतर आपल्याला हवंय तसं चव बघून आपण मीठ ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये मी थोडीशी आमचूर पावडर पण घालणार आहे. टोमॅटो जर आंबट असतील तर आमचूर पावडर तुम्ही नाही घातली तरी चालेल. मी थोडीशी ते घालते. बघा आता मसाल्याला तेल सुटायला लागले सगळीकडे.
आता याच्यामध्ये घालायचे तर पण बटाटे. आता बटाटे जे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत. आता हे आपण चिरून घेतलेले नाही आहेत, तर हे आपण हातानेच असे स्मॅश करून घालायचे. अगदी स्मॅशही करायचे नाहीत आणि फोडीही करायचे नाही आहेत. आता हा जो मसाला आहे तो या बटाट्याला चांगला आपण लावून घ्यायचा. शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरा, नाही तर थोडासा बटाटा काय होतं काही वेळेला चिकटतो खाली, पण ती खरवट सुद्धा खूप छान लागते. धनेपूड आणि अगदी चिमूटभर आपण गरम मसाला घालणार आहे. 2 कप पाणी. बघा आपली बटाट्याची भाजी अगदी तयार आहे. तुम्हाला आता थोडीशी पातळ दिसत असली तरी तुम्ही वाढून घेईपर्यंत ही भाजी घट्ट होते. मूग डाळीची ही पुरी आणि बटाट्याची भाजी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते. त्याच्याबरोबर तुम्ही भाजीमध्ये जर थोडासा कच्चा कांदा बारीक चिरून जर घातला तर त्याची चव आणखी अप्रतिम होते. प्रवासात नाही ना तरी अगदीच सोयीची आहे. 4-5 दिवस छान टिकते. आणि प्रवासामध्ये आपल्याला सगळीकडे दही मिळतं, लोणचं मिळतं किंवा सॉसही मिळतं, तर या सगळ्याबरोबर तुम्ही ही पुरी खाऊ शकता. तर ही डिश तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय ते मला जरूर कमेंट करून कळवा. आणि पुन्हा अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा मधुकरवीज किचन. चला तर बघा तिथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ. बाय.